नमस्कार, जय श्रीराम मंडळी. आपल्या भारतामध्ये विविध प्रकारची तीर्थ आणि विविध प्रकारची क्षेत्र आहेत. या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं वर्णन कार्तिक स्वामींनी स्कंदपुराणामध्ये सगळ्या ऋषींना करवलं. हे वर्णन ऐकल्यानंतर सगळ्या ऋषींनी कार्तिक स्वामींना प्रश्न विचारला की आम्हाला हे सांगा की या सगळ्या क्षेत्रामध्ये असं कुठलं क्षेत्र आहे का की ज्या ठिकाणी देवतासुद्धा तेवढीच मोठी आहे, क्षेत्रसुद्धा तेवढंच मोठं आहे आणि तीर्थसुद्धा तेवढंच मोठं आहे. असं एकाच ठिकाणी असणारं एखादं क्षेत्र आहे का, असा प्रश्न विचारल्यावर कार्तिक स्वामींना याचं उत्तर देता आलं नाही. त्यांच्याकडे याची माहिती नव्हती. पण हा प्रश्न घेऊन ते भगवान शंकरांकडे गेले आणि शंकरांकडे गेल्यावर सगळ्या ऋषींनी आणि कार्तिक स्वामींनी भगवान शंकरांना प्रश्न विचारला की देव एखादं क्षेत्र आहे का की ज्या ठिकाणची देवतासुद्धा तेवढीच मोठी आहे, क्षेत्रसुद्धा तेवढंच श्रेष्ठ आहे आणि तीर्थसुद्धा तेवढंच मोठं आहे. तर असा प्रश्न विचारल्यावर शंकरांनी सांगितलं, ऋषीमुनींनो, असं एक क्षेत्र आहे ज्याचं नाव आहे पंढरपूर. या पंढरपूरची देवता पांडुरंग ही अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे तीर्थसुद्धा अत्यंत श्रेष्ठ आहे, तेच म्हणजे चंद्रभागा. आणि क्षेत्र पंढरपूर हे अत्यंत उत्तम आहे. त्यामुळे पंढरपूरला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या ठिकाणी तीर्थ, क्षेत्र आणि देवता सगळेच उत्तम आणि श्रेष्ठ त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांनी पंढरीचा महिमा सांगताना वर्णन केलंय, सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. मनुष्याने जर एकदा डोळ्याने चंद्रभागेचं दर्शन घेतलं तर त्या दर्शन मात्राने मनुष्याला सगळी तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. याचं कारण असं आहे की पुराणांमध्ये वर्णन येतं की भारतातील, विश्वातील जेवढी काही तीर्थ आहेत ती सगळीच्या सगळी तीर्थ चंद्रभागेमध्ये दुपारच्या वेळी त्या ठिकाणी येतात. आणि याच कारणामुळे चंद्रभागेचं दर्शन घेतल्याने मनुष्याला सगळी तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. तसेच पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाने, विठुरायाच्या दर्शनाने मोठं पुण्याचा लाभ मनुष्याला होतो. सगळी तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणूनच पंढरीचं इतकं महत्त्व आपल्याकडे आहे. हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.